आज आपण बनवूया चमचमीत कोळंबी मसाला। त्यासाठी कोळंबी स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता कोळंबीला मॅरिनेशन करूया। त्यासाठी हळद घ्यायची आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस या ठिकाणी याच्यावर पिळून घ्यायचा आहे। आता हळद, मीठ आणि लिंबाचा रस व्यवस्थित आपल्याला कोळंबीला लावून घ्यायचं आहे आणि साधारणपणे अर्धा तास हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता मसाला करूया। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि हे कांदे आपल्याला लाल रंगावर परतून घ्यायचे। कांदा परतत आला की एक मोठ्या साईजचा टोमॅटो यामध्ये थोडासा परतून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, टोमॅटो घ्यायचा आणि एक कांदा कच्चा चिरून त्यामध्ये टाकायचा। त्यानंतर लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या टाकायच्या। ओलं खोबरं असेल तर अर्धा वाटी ओलं खोबरं घ्या। आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि 2 चमचे धणे इथे आपण वापरणार आहोत। जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुका नारळ किंवा सुकं खोबरं जे आहे ते पाण्यामध्ये 15-20 मिनिटं भिजवून नंतर ते वाटणामध्ये वापरा। कोळंबीला आणखीन चांगली चव येते। आता थोडंसं पाणी टाकून वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। आता पॅनमध्ये 2 डाव तेल घेऊन त्यामध्ये मॅरिनेशनला लावलेली जी कोळंबी आहे तर ती घ्यायची आणि चांगली आपल्याला ती परतून घ्यायची आहे। तेलामध्ये कोळंबी परतून घेतल्यामुळे कोळंबी चांगली सॉफ्ट होते, त्यामुळे कोळंबी आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायची आहे। फ्राय झालेली कोळंबी आता काढून घेऊयात। त्याच पॅनमध्ये पुन्हा आपल्याला 1 डाव तेल घ्यायचं आहे आणि लाल मिरची पावडर या तेलामध्ये टाकायची आहे। त्यानंतर तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। तेलामध्ये लाल मिरची पावडर जर टाकली तर सुरेख असा रंग येतो, म्हणून आधी अर्धा चमचाभर लाल मिरची पावडर आपण टाकायची। नंतर वाटण हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे घरगुती काळा मसाला यामध्ये टाकायचा आहे। 1 चमचा गरम मसाला टाका किंवा तुमच्याकडे फिश मसाला असेल तो टाकला तरीही चालेल। त्यानंतर परतून घेतलेली जी कोळंबी आहे तर ती टाकायची आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। थोडीशी हळद देखील तुम्ही टाकू शकता। आता या ठिकाणी मी टोमॅटो वापरलेले आहेत, त्यामुळे आंबटपणासाठी आमसूल मी वापरत नाही। जर तुम्हाला थोडंसं आंबट आवडत असेल कोळंबी मसाला तर तुम्ही एखादा तुकडा आमसुलाचा पण टाकू शकता। मसाल्यामध्ये कोळंबी 2 मिनिटं परतून घ्यायची। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून झाकून आपल्याला 10 ते 12 मिनिटं ही कोळंबी होऊ द्यायची। तयार आहे कोळंबी मसाला।